संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठी रोड परिसर इथे गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे। रात्री 11:30 ते 12च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। 3 बाईक्सवर 6 जणांनी दोनदा फायरिंग केलं। 3 बाईकवर आलेल्या 6 जणांनी दोनदा फायरिंग केलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ नावाच्या फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केलंय। वर्चस्व दहशत पसरवण्यासाठी हे फायरिंग करण्यात आल्याचं कळतंय। आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। अंमली पदार्थ विक्री व बाळगण्याचे गुन्हे त्यांच्यावरती आहेत आणि त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही फायरिंगची घटना घडल्याचं कळतंय। कोतवाली पोलीस स्टेशन मधील अधिकारी आता घटनेचा पुढचा तपास करतायत। संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती हा गोळीबार झालेला आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। ये घटना लगभग 11:30 to 12 रात को ये घटना कोठी रोड महल ये एरिया में हुई है। जो प्राथमिक इंफॉर्मेशन है, जो फिर्यादी और आरोपी जो है वो साथ में पूरे गुने में आरोपी थे। उनके ऊपर जो एनडीपीएस एक्ट के अनुसार गुने दाखिल हुए हैं, उनमें से कोई एक दूसरे के वर्चस्व से एक गुना शायद हुआ होगा, ऐसा प्राथमिक इंफॉर्मेशन है। लेकिन दूसरा एंगल भी इसमें आ रहा है कि कोई लड़की के ऊपर भी इनका झगड़ा हो चुका है, उसके कारण ये झगड़ा हुआ होगा, ऐसा जो प्राथमिक इन्वेस्टिगेशन है उसमें हमको पता चला है। और इसमें अभी तक कितने आरोपी गिरफ्तार किए गए हैं और भी कितने आरोपी इसमें बढ़ सकते क्या? उसमें लगभग 6 आरोपी सीसीटीवी फुटेज पे दिख रहे हैं और भी आरोपी इसमें इन्वॉल्व है या नहीं है, इनकी भी हम इन्वेस्टिगेशन। तर संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती गोळीबाराची घटना घडलेली आहे। एकूण 6 आरोपी आहेत। 3 बाईकवरून आलेल्या 6 जणांनी हा गोळीबार केल्याचं कळतंय। वर्चस्व आणि दहशत या उद्देशातून या 2 टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती सध्या मिळतेय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। तुषार, निश्चितच संघ मुख्यालय असेल किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महालचं निवासस्थान असेल, त्या अगदी काही जवळ हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे आणि वर्चस्वाच्या लढाईतनं ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र यातले जे 2 आरोपी आहेत, रवी मोहतो आणि गंगा काक, यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। विशेष करून ड्रग्सच्या प्रकरणामध्ये आणि व्यवसायामध्ये ते गुंतल्याचं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे ना। त्याच व्यवहाराच्या वादातनं ही फायरिंग झाली असावी असा पोलिसांना प्राथमिक संशय आहे। या प्रकरणात 6 आरोपी घटनास्थळी होते, त्यातल्या दोघांनी 2 राऊंड फायर केला होता। त्यामुळे पोलीस या संपूर्ण आरोपीचा शोध घेत आहे। पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज देखील आलेला आहे आणि त्या आधारावर तपास करून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। त्यानंतर संपूर्ण घटनेचा आणि कारणाचा खुलासा देखील होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।